नमस्कार शेतकरी बांधवांनो, सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात आज खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। आपल्या पाठीमागे 7.5 इंचचा सोलार पंप आहे। तो कुठल्या कंपनीचा आहे, त्याचं स्टार्टर कुठल्या कंपनीचं आहे, फिटिंग कशी आहे, इन्स्टॉलेशन कसं आहे, या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या हे जे सोलार आहे ते बोरवरती आहे आणि हे बोर सध्या आता 11 वाजत आहेत, 10:30 वाजत आहेत आणि आता सध्या सोलार तिकडं पाणी विहिरीमध्ये चालू आहे। म्हणजे तिथं बोरचं पाणी हे विहिरीमध्ये साठवणुकीसाठी चालू आहे आणि ते पाण्याचं प्रेशर किती आहे ते पण आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओवर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला काय प्रश्न असतील ते कमेंट करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, ही जे सोलार आहे ते सोलारच्या प्लेट आहेत, आयकॉन कंपनीच्या आहेत आणि ही जे सोलार स्ट्रक्चर पाहू शकता हे दोन भागामध्ये विभागलेलं आहे। तर इकडे एक टप्पा आहे आणि तिकडे एक टप्पा आहे आणि या दोन टप्प्यामध्ये हे जे सोलार इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि ह्याचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता। हे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे ते एकदम परफेक्ट आहे आणि हे जे फिटिंग आहे ते फिटिंगसुद्धा तुम्हाला टायने जे केबल आहे ते व्यवस्थित टॅग केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला एखादे पशु शेळी वगैरे काही जनावर आलं तर समजा त्याच्यामध्ये शिंगामध्ये अडकून वगैरे तुटण्याची भीती नाही। आणि त्यांनी सपोर्ट म्हणून तुम्हाला साईडला सुद्धा त्यांनी असे रस्ते बांधलेले, जेणेकरून वाऱ्यामुळे सुद्धा याला काही फरक पडू नये। याला सपोर्ट तर 3 आहे, तुम्ही पाहू शकता। हे 3 सपोर्टमुळे सुद्धा याला हलण्याची भीती नाही आणि जे अर्थिंग आहे ते अर्थिंग तुम्ही पाहू शकता। अर्थिंगसुद्धा त्यांनी दोन्ही सोलरचे एका जागेवर नेऊन जे तडीत वाहक आहे त्या तडीत वाहकापाशी नेलेले आहे, जेणेकरून काय होईल की विजेचं जे पावसाळ्यामध्ये विजेच्या धक्क्यामुळे सुद्धा याला तडे जाऊ शकतात, त्यामुळे तडीत वाहक त्यांनी उभा केलेला आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे ही आयकॉन कंपनीच्या प्लेट आहेत। याच्यामध्ये काही ज्योतिटेकचे आहेत, म्हणजेच मिक्स आहेत। आय थिंक यांनी जे सोलार आहे ते विकत घेतलेलं असावं, कारण योजनेअंतर्गत तुम्हाला एक सोलारची कंपनी आणि टाटाची कंपनी सेम येते आणि ह्यांचं जे सोलार आहे ते विकत्रीचं असावं, कारण की प्रत्येक प्लेट वेगवेगळ्या म्हणजे 2 कंपन्याच्या प्लेट आहेत, ज्योतिटेक नावाची एक आणि आयकॉन नावाची प्लेट आहे आणि म्हणजे इन्स्टॉलेशनमध्येच त्यांनी प्लेट अशा वेगवेगळ्या बसवलेल्या आहेत। आणि तुम्ही पाहू शकता शेजारीसुद्धा याचाच भाग म्हणून दुसरं एक सोलार आहे। तर तुम्ही पाहू शकता की जे सोलार आहे 7.5 इंचचा आहे, इथं एक संच आहे आणि इथं एक संच आहे, तुम्ही पाहू शकता। तर या संच ज्या प्लेट आहेत त्या आयकॉन कंपनीच्या आहेत आणि तिथं त्याच्यामध्ये जे ज्योतिटेक नावाच्या काही प्लेटा आहेत। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण प्लेटा आयकॉन कंपनीच्या आहेत, तुम्ही इथं पाहू शकता। पूर्ण प्लेटा इथं आयकॉन कंपनीच्या आहेत, तिथं फक्त काय मिस्टेक आहे म्हणजे वेगवेगळे आहेत। हे तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता, हे बोल्ट फिटिंग वगैरे आणि इथं हे स्ट्रक्चर पर आणि इन्स्टॉलेशन पण खूप भारी आहे। आणि याला सपोर्ट म्हणून त्यांनी दोन्ही साईडनं बांधलेलं आहे आणि अजून सपोर्ट म्हणून यांनी इथे रॉड लावलेले आहेत, म्हणजे त्यांनी एक्स्ट्रा रॉड लावले, जेणेकरून वाऱ्या वावदानामुळे याला जे आहे ते काही फरक पडणार नाही। आणि ह्याची जी उंची आहे ती उंची पण त्यांनी थोडीशी खाली केली, जेणेकरून वाऱ्यामुळे सुद्धा भीती नाही। आणि याच्या पुढून जे आहे त्यांनी ते जे जाळी आहे ते जाळी लावलेली आहे, जेणेकरून या जाळीमुळे जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंडमुळे जे भीती आहे ते कमी होणार आहे। म्हणजे जे जनावरांपासून वगैरे किंवा जे बाहेरच्या रोड आणि रोड शेजारी त्या रोडमुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी जे त्यांनी कंपाऊंड मारलेलं आहे। पण जे सोलारचे प्लेट आहे त्याचं दिशा आहे ते सरळ रोडकडे आहे, त्यामुळे थोडीशी जी दिशा आहे ती थोडीशी अशी एकतरी या बाजूला पाहिजे होती, जेणेकरून जे दिसतंय ते जे सोलार डायरेक्ट रोडवरून दिसतं, कारण येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला त्याचं थोडासा फरक जाणवू शकतो। त्यामुळे तुम्ही जर स्ट्रक्चर असं रोडच्या विरुद्ध बाजूला केलं तर तुम्हाला थोडंसं सेफ्टी होऊन जाईल। आणि याच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हटलं तर तडीत वाहक आहे आणि तडीत वाहकाला जे अर्थिंग आहे ते शेजारीचं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हे स्ट्रक्चर आहे तिथे खूप मजबूत पण आहे आणि फक्त हे जे सोलारचं संच आहे याच्यामध्ये जे आयकॉन नावाची जी कंपनी याच्यामध्ये थोडंसं मला वेगळं जाणवलं की जे फिटिंग आहे त्याच्यामध्ये यांनी जे टायने फिट केलेलं नाही, त्या संचला फिटिंग आहे पण या संचला फिटिंग केलेलं नाही, कारण असे वेगळे मोकळे वायर सोडलेले आहेत। आणि जे मोकळे वायर सोडल्यामुळे काय होतं की आतमध्ये जे जंगली प्राणी समजा शेळी असेल किंवा म्हैस गाय वगैरे जर मध्ये आले तर त्यांच्या शिंगाला वगैरे अडकून समजा इथं ते आले तर थोडंसं इश्यू होऊ शकतो आणि केबल निघू शकतो। त्यामुळे तुम्ही हे जे खुले वायर आहेत त्याला टायने फिट केल्यामुळे काय होईल की ते अडकणार नाही। आणि हे जे तुम्हाला इथे टाटर दिसेल ते टाटर स्पॅन कंपनीचं आहे,
तिथं पण आपण विहिरीवर पाहिलं की ते पण स्पॅन कंपनीचं आहे आणि हे संच एकाच मालकाचे आहेत. आपण तिकडं पण पाहिलं की जे स्पॅन कंपनीचं जो सोलार आहे ते पण त्यांनी तिथं ठेवलेलं आहे आणि हे पण त्यांचा दुसरा संच आहे आणि ते हे बोरवरती चालतं आणि पाणी प्रेशर किती मारतं आपण ते विहिरीमध्ये जाऊन बघणार आहोत. कारण की आपण मागं पाहिलं तिथे बोरचं पाणी आहे ते विहिरीत पडतं आणि ते दुसऱ्या सोलारने त्या विहिरीतलं पाणी ते शेतीला देतात आणि ह्या बोरचं पाण्याचं प्रेशर किती आहे ते पण आपण तिथे जाऊन पाहणार आहे ते विहिरीपाशी. तर तिथे पण आपण जाऊन पाहूया. त्या अगोदर तुम्हाला ह्या संच सगळा फिरून दाखवतो, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे सोलार आहे ते सोलारचं इन्स्टॉलेशन कसं आहे, प्लेटा कशा आहेत आणि यावरती धूळ आहे. आय थिंक तर धूळ असणारच आहे, कारण रोडच्या शेजारी हे जे इन्स्टॉलेशन आहे ते केल्यामुळं याच्यावरती धुळीचं प्रमाण असणारच आहे आणि इथं धुण्यासाठी थोडंसं अडथळा येऊ शकतो, कारण पाणी आहे ते डायरेक्ट विहिरीमध्ये सोडलेलं आहे आणि या प्लेटवरती धूळ आहे. कारण या धूळ याच्यावरती पाणी नाही टाकल्यामुळे तुमच्या पाण्यात सुद्धा प्रेशर जाणवतो. तिकडल्या सोलारवर सध्या धूळ होती आणि धूळ असल्यामुळे तुमच्या पाण्याच्या प्रेशरला सुद्धा फरक जाणवतो. पण तिथे पाण्याची खोली खूप जास्त असताना सुद्धा ते प्रेशर तिथे पाणी मारत होतं. पण ह्या सोलारचं सुद्धा आपण तिथे जाऊन सोलारच्या विहिरीपाशी जाऊन आपण तिथं बघणार आहोत आणि हे जे बोरचं पाणी किती प्रेशर मारतं ते पण आपण तिथे जाऊन बघणार आहोत. शेतकरी बांधवांनो, ही जर कंपनी तुम्हाला निवडायची असली तर आपण इन्स्टॉलेशनच्या बाबतीत तर तुम्ही निवडू शकता, कारण इन्स्टॉलेशनच्या आणि क्वालिटीच्या बाबतीत आयकॉन कंपनी खूप चांगली आहे. स्पॅनचं जे स्टार्टर आहे, स्पॅन कंपनीचं स्टार्टर आहे आणि आयकॉन नावाचं सोलार प्लेट आहेत आणि ही इन्स्टॉलेशन तुम्ही पाहू शकता. खूप चांगल्या प्रकारे इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि नट पण चांगल्या क्वालिटीचे वापरलेले आहेत, जेणेकरून साईजच्या बाबतीत पण खूप चांगले आणि सोलार प्लेटला सुद्धा इन्स्टॉलेशनच्या बाबतीत खूप परफेक्ट इन्स्टॉलेशन केलेलं आहे. ते शेतकरी बांधवांनो, आता आपण विहिरीकडे जाऊया आणि विहिरीकडे हे जो बोरचं पाणी आहे ते प्रेशर किती मारतं. आता सध्या टाईम 11:15 झाला. 11:15ला किती पाण्याचं प्रेशर आहे ते पण आपण तिथं जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, चला तर मग आपण विहिरीकडे जाऊया. हे स्ट्रक्चर तर पाहिलं तुम्ही, हे एक सोलारचा संच आहे आणि हा एक सोलारचा संच आहे. याच्यामध्ये जे प्लेटा आहे ते वेगवेगळ्या 2 कंपनीचा प्लेट आहे. तिकडे एक सिंगल आहे, ते सिंगल कंपनी आहे, पण इथं डबल कंपनी आहे, जेणेकरून त्यांनी हे विकत्रित संच घेतला असावा, एक्स्ट्रा संच घेतला असावा. कारण तिकडे कंपनीचं जे प्लेट आहेत त्या सगळ्या सेम आहेत, पण इथं थोड्या वेगळ्या आहेत. ठीक आहे, तर चला तर मग आपण पाण्याचं प्रेशर किती आहे ते आपण विहिरीकडे जाऊन पाहूया. ते बोरचं पाणी या विहिरीमध्ये येतं आणि या विहिरीमध्ये जे 7.5 HP जी मोटार आहे आणि जे सोलार आहे त्याचं प्रेशर किती आहे, पाणी प्रेशर किती मारतं आहे आणि सध्या विहिरीत पाण्याचा स्टॉक किती आहे ते पण आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर इथं तुम्ही पाहू शकता की बोरचं पाणी आय थिंक कमी असावं, कारण की पाण्याचं प्रेशर थोडंसं कमी जाणवतं आहे आणि जे बोर आहे ते दोन बोर आहेत इकडे. तर इकडे एक बोर आहे आणि इकडे एक बोर आहे. तर त्या बोरचं पाणी इकडे येतं आहे आणि हा जे आहे ते आय थिंक इथले त्यांनी जे साठवलेलं हौदातलं पाणी आहे ते इकडे येतं. पण जे बोरचं पाणी आहे ते तुम्हाला इकडे दिसेल. 7.5 HPचं जे बोर आहे, बोराचं पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे पाणी थोडंसं कमी मारतं आहे, पण प्रेशर आहे ते चांगलं आहे. सध्या तुम्ही पाहू शकता, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की बोरचं जे पाणी आहे ते पाणी किती आहे आणि विहिरीचा जरा सध्या स्टॉक किती आहे पाण्याचा ते पण आपण जाणून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, ही एक त्यांनी एक्स्ट्रा सोलार घेतलेलं आहे आणि तिकडे 2 आहे, एक 7.5 HPची 2 संच आहेत आणि त्या संचचं एक 100 मीटरच्या अंतरावर हे जे सोलारचं पाणी आहे ते पाणी इथपर्यंत आणलं आहे आणि ह्या विहिरीमध्ये हे पाणी साठवणुकीसाठी केलं जातं. हे साठवणुकीसाठी विहिरीची खोली तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सध्या एक 10 ते 20 फुटापर्यंतचं पाणी आहे आणि ह्या विहिरीची खोली आय थिंक 70 ते 80 फुटाची खोली आहे. तर तुम्हाला मी ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कुठल्या कंपनीविषयी जर माहिती पाहिजे असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही शेतकरी बांधवांनी सांगितलं होतं की पाण्याचं प्रेशर किती ते दाखवा, त्यावरती आम्ही विश्वास ठेवू. तर आपण आज दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सोलार आहे आणि सोलारची कंपनी, पाण्याचं प्रेशर आणि इन्स्टॉलेशन याबाबतीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याची क्वालिटी कशी आहे आणि पाण्याचं प्रेशर किती ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे ते वेगवेगळ्या कंपन्याचं कसं असतं आणि तुम्हाला जर कुठल्या कंपनीविषयी माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला कोणती कंपनी निवडायची असेल, ही कंपनी चांगली का, तर असं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. सर आम्हाला या कंपनीविषयी माहिती सांगा, ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. चला तर मग शेतकरी बांधवांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.